राज्यातील दुग्ध व्यवसायाला आणि उच्च आनुवंशिक क्षमतेच्या म्हैस संवर्धनाला गती देण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नुकतेच राज्यात प्रथमच म्हशीवर अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून मुरा जातीच्या 4 निरोगी रेडकांचा यशस्वी जन्म झाला आहे. पुण्यातील ताथवडे येथील ET IVF प्रयोगशाळेत अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वप्नील कलाडे यांच्या उच्च दुग्ध उत्पादन मुरा म्हशीचा डोनर म्हणून वापर करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 5 उच्च दर्जाचे भ्रूण विकसित करून ते शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र ताथवडे येथील दाई म्हशींमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. यापैकी 4 म्हशींमध्ये यशस्वी गर्भधारणा झाली आहे. त्यातून 3 मादी आणि 1 नर अशा 4 निरोगी मुरा रेडकांचा जन्म झाला आहे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातर्फे राज्यातील सर्व शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रांमध्ये उच्च वंशावळीचे सर्व जातींचे वळू निर्माण करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. राज्यात वाढत्या दर्जेदार म्हशींच्या दुधाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी हा राज्यातील म्हशींवर पहिलाच प्रयोग असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतलकुमार मुकणे म्हणाले की गायीच्या तुलनेत म्हशींमध्ये IVF आणि भ्रूण प्रत्यारोपण करणे हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत जिकिरीचे आणि आव्हानात्मक मानलं जातं. परंतु ताथवडे येथील प्रयोगशाळेनं या सर्व आव्हानांवर मात करत मुरा जातीच्या म्हशींमध्ये हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. मुरा म्हशींमधील अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरला आहे. पारंपरिक कृत्रिम रेतन पद्धतीद्वारे उच्च उत्पादनक्षम जनावरांची वंशावळ तयार करण्यासाठी जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा मोठा कालावधी लागतो. मात्र या तंत्रज्ञानामुळे हा कालावधी अत्यंत कमी वेळेत साध्य करणं शक्य झालं आहे. 10 ते 15 वर्षापूर्वी पशुधनामध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यासाठी प्रतिभ्रूण सुमारे 75,000 रुपये खर्च येत होता. मात्र आमच्या या तज्ञ टीमच्या प्रयत्नांमुळे हा खर्च 8,000 रुपयांपेक्षा खाली आणण्यात आला आहे. नजीकच्या भविष्यात हे तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यांच्या थेट दारात पोहोचवणं शक्य होणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी ताथवडे येथील प्रयोगशाळेतील प्रमुख डॉक्टर विष्णू जवणे म्हणाले की राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. 18 लिटर दुधाचे उत्पादन देणाऱ्या उच्च वंशावळीच्या मुरा म्हशीची डोनर म्हणून निवड करण्यात आली होती. 11 सप्टेंबर रोजी डोनर म्हशीकडून 16 मादी बीजे यशस्वीरित्या संकलित करण्यात आली आहेत. ही बीजे प्रयोगशाळेत आणून उच्च वंशावळीच्या वळूच्या वीर्याने फलित करण्यात आली आहेत. त्यातून 6व्या दिवशी 5 उत्कृष्ट दर्जाचे भ्रूण तयार झाले. 19 सप्टेंबर रोजी हे 5 भ्रूण ताथवडे प्रक्षेत्रातील दाई म्हशींमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. तर ज्यावेळेस आपण श्रीबीज संकलन करतो ते श्रीबीज संकलन करून आपली ट्यूब ह्या 5 बॉक्स मध्ये येते. हे 5 बॉक्स मध्ये ही ट्यूब मध्ये आपलं जे काही संकलित केलेले श्रीबीज वगैरे आहे ते याच्यामध्ये आलेले येतात. ते आपण संकलित करून घेतल्यानंतर हे आपण हे जे काही आपल्याकडे फिल्टर आहे 100 मायक्रॉनचं हे फिल्टर असतं. या फिल्टरच्या सहाय्याने आपण जे काही ओसाइट्स आहेत ते ओसाइट्स सगळे पहिल्यांदा फिल्टर करून देतो. हे जे काही सोल्युशन आहे हे सोल्युशन आपण नंतर याच्यामध्ये टाकतो पूर्ण या पद्धतीने. आणि हे जे काही टाकल्यानंतर हे सगळे जे ओसाइट्स आहेत ते ओसाइट किंवा श्रीबीज ते आपल्या ह्या फिल्टरवर आहेत, कारण ते 100 मायक्रॉन पेक्षा जास्त असतात. मग ती जी काही ओसाइट्स आहेत ते आपल्याला एका पेट्री डिश मध्ये घ्यावं लागतात त्याचे हे करण्याकरता, सर्चिंग करण्याकरता. तर हे सगळे जे मटेरियल ते आपण 37 डिग्री सेल्सिअसला आपण मेंटेन केलेलं आहे, कारण टेम्परेचर सगळ्यात महत्वाची बाब आहे ह्या गोष्टीसाठी. तर हे नंतर ह्याच्यामध्ये जे काही फिल्टरमध्ये आपलं फिल्टर राहिलं होतं ते आपण या डिश मध्ये गोळा करतो आणि त्याच्यामधलं सगळं पूर्णपणे हे जेवढे काही ओसाइट्स इथं आलेले आहेत ते ओसाइट आपण अशा ह्या डिश मध्ये गोळा करतो. हे जे काही गोळा केलेले सगळे ओसाइट्स वगैरे असतात ती ह्या डिश मध्ये आलेले असतात. आणि नंतर ही जी काही डिश आहे ही डिश आपण मायक्रोस्कोप खाली हे सगळे ओसाइट सर्चिंग करतो. ही डिश आपण नंतर मायक्रोस्कोप खालीसाठी घेतो आणि ही घेऊन नंतर हे सगळं आपण मायक्रोस्कोप खाली, तर आपण हे मायक्रोस्कोप खाली हे जे काही ओसाइट्स आहेत ते ओसाइट सर्च करतो आणि ते जे काही ओसाइट्स आहेत ते पिकअप करून जेवढे काही ओसाइट पिकअप करून ते आपण ह्या ड्रॉप मध्ये टाकतो. या ड्रॉप मध्ये टाकल्यानंतर याचं 3 वेळा वॉशिंग करतो. जेवढं काही डेब्रिज वगैरे असतं ते सगळं आपण घेऊन याच्यामध्ये वॉशिंग करतो पूर्णपणे. आणि हे नंतर वॉश झाल्यानंतर हे आपण मॅच्युरेशन साठी एका 4 व्हीलच्या प्लेट मध्ये ठेवून देतो. आता हे 4 व्हील प्लेट घ्या, दुसरे असलेले ओसाइट्स येतात, सर्च केलेले ओसाइट ते सगळे ओसाइट्स आपण पिकअप करतो आणि नंतर हे सगळं
ही जी डिश आहे हे मॅच्युरेशन साठी आपण साधारणतः 22 तास आपण या इन्क्युबेटर मध्ये ठेवून देतो. हे जे काय इन्क्युबेटर आहे या इन्क्युबेटर मध्ये हे असे ठेवून देतो, जेणेकरून आपल्याला 20 ते 22 तास आपल्याला याच्यामध्ये मॅच्युरेशन करावं लागतं. हे जे इन्क्युबेटर हे ऍज गुड ऍज कृत्रिम गर्भाशय आहे आणि ह्या गर्भाशयामध्ये पूर्णपणे अपरिपक्व जे काही स्त्रीबीज असतात ते परिपक्व होतात. त्याच्यानंतर आपण हे जे काय आहे हे परत काढून घेतो. ते परिपक्व झालेले स्त्रीबीज आपण सगळे पाहतो आणि त्याच्यामध्ये नंतर त्याचं फर्टिलायझेशन करतो. हे फर्टिलायझेशनची प्रोसेस दुसऱ्या दिवशी सुरू होते. त्यासाठी आपण सिमेंट सिलेक्ट करतो, जे काही आपल्याला चांगल्या क्वांटिटीचं सिमेंट ते घेतो आणि त्या ओसाइट्स मध्ये नंतर टाकून देतो. हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर साधारणतः म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर 6व्या दिवशी आपल्याला मॅच्युअर्ड एम्ब्रिओ मिळतात. ते एम्ब्रिओ आपण इथं पाहू शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला हे साधारणतः 3 दिवसानंतर हे जे क्लिव्हेज दिसतात ते आपल्याला ह्याच्यामध्ये दिसू शकतात. मी वाटलं मोबाईल डायरेक्ट ह्याच्यामध्ये या 3 दिवसाच्या क्लिव्हेज नंतर आपल्याला अशा क्लिव्हेज दिसतात आणि साधारणतः 6व्या दिवशी आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन एक्सपान्शन दिसतं. ते सुद्धा आपण इथं पाहू शकतो. 6व्या दिवसाची एम्ब्रिओ येतं. तर हे उद्या होणार आहे 7व्या दिवशी. हे नंतर आपण हे कलेक्ट करणार स्ट्रॉ मध्ये आणि स्ट्रॉ मध्ये कलेक्ट करून ते नंतर आपण शेतकऱ्याच्या दारातल्या गायी येतात त्यांच्यामध्ये आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करणार, ज्या ऑलरेडी आपण 15 दिवसापूर्वी सिंक्रोनाइज केलेले आहेत. ज्या दिवशी आपल्याला स्त्रीबीज काढायचे त्या दिवशी ज्या गायामध्ये एम्ब्रिओ सोडायचे सगळ्या हिटवर असतात. त्या पद्धतीने आपण नियोजन करतो आणि त्याच्यानुसार आपण हा प्रोग्राम पूर्ण राबवतो. एका म्हशीपासून तिच्या संपूर्ण आयुष्यात नैसर्गिक रीतीने जास्तीत जास्त 8 ते 10 पिल्लेच मिळू शकतात. परंतु या अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे एका चांगल्या म्हशीच्या बीजांचा वापर करून एका वर्षाला तब्बल 50हून अधिक उच्च गुणवत्तेची वासरे रेडके तयार करणे शक्य होणार आहे. यामुळे पशुपालकांना उच्च दूध उत्पादन देणाऱ्या दुधाळ जनावरांची संख्या वेगाने वाढवता येईल.